नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सापेगावी उभारले आपले सरकार सेवा केंद्र, गावातच मिळणार ऑनलाईन सेवा। आपले सरकार सेवा केंद्र ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वाचे साधन आहे, जे त्यांना सरकारी सेवा जलद आणि सहजपणे मिळवण्यासाठी मदत करत असते। महाड तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या सापे गावामध्ये आता ऑनलाईन सरकारी सेवा केंद्र उपलब्ध झाल्याने गावातच विविध सेवांचा लाभ मिळणार असल्याचे केंद्रचालक रसाळ यांनी सांगितले। सापेगावी नुकताच संकेत सत्यवान रसाळ या तरुणांनी आपल्या मूळ गावातच आपले सरकार सेवा केंद्र स्थापले असून त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले। स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। संकेत रसाळ मूळचा सापेगावचा भूमिपुत्र। याबाबत त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन PMC KYC बाबत माहिती घेत ते कसे करतात या दरम्यान प्रशिक्षण घेत टेलिसेंटर उद्योजक अभ्यासक्रम परीक्षा व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स याबाबत परीक्षा देण्यात आल्यानंतर काही दिवसात सामायिक सेवा केंद्र ID मिळण्यात आली। याबाबत सामायिक सेवा केंद्र रायगड जिल्हा व्यवस्थापक अक्षय गिरी यांनी अलिबाग येथे कागदपत्रांची पूर्तता करून सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले असून आपले सरकार सेवा केंद्र यांची नुकतीच ID प्राप्त झाल्याची माहिती रसाळ यांनी दिली। आपले सरकार सेवा केंद्र ही महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे, ज्यामध्ये नागरिकांना विविध सरकारी सेवा यामध्ये शासकीय दाखले, शेतीविषयक पीक विमा उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, कल्याणकारी योजना, शेतीविषयक योजना, रेल्वे तिकीट, मोबाईल रिचार्ज, पासपोर्ट फोटो कॉपी, आधार कार्डवरून कोणत्याही बँकेचे पैसे व स्टेटमेंट काढून दिले जात असून यामध्ये अनेक सेवा सुविधा एकाच ठिकाणी अर्ज करता येतील। त्याचबरोबर येत्या 1.5 महिन्यात आधार कार्ड सेंटरसुद्धा सुरू करण्यात येईल, असे रसाळ यांनी सांगितले। ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांना विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ आता त्यांच्या गावातच घराच्या जवळच उपलब्ध झाला आहे। या केंद्रामुळे ग्रामीण भागातील लोकांना शहरामध्ये जाण्याची गरज नाही, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया झुंजार मंडळ अध्यक्ष संदीप माने यांनी दिली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवलेंसह तृप्ती भोईर, महाड।